काँग्रेसचे बंटी शेळके यांनी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट। सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। कैलास फडसह इतर दोघांचे लायसन्स रद्द। पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाचा दणका। बीडमध्ये संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवलं। सूत्रांची माहिती। वाल्मिक कराड सोबत अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानं तपासावर आक्षेप। एकनाथ शिंदेंचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून धमकी। आरोपी हितेश धेंडे विरोधात गुन्हा दाखल। हितेशच्या आई आणि भावालाही घेतलं ताब्यात। भाजपमध्ये गेलेले सर्व भिकारी। सुजय विखेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा संताप। भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपात गेल्याचं म्हणत डागली तोफ। ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता। कॅबिनेट मंत्री संजय सावकारांनी दिले संकेत। राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद। शासनानं कठोर कारवाईची केली मागणी। धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी। हाणामारीमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 3 पुरुष आणि 1 महिला जखमी। शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती। माँसाहेब मीनाताई ठाकरेंची आज जयंती। शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंकडून माँसाहेबांना अभिवादन। शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित। आणि भारतात एचएमपीव्हीचा शिरकाव। 2 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली। आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी बोलावली बैठक। सुरुवातीला एक मोठी बातमी। भारतात एचएमपीव्ही व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 3 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं। आता कर्नाटकातील आणखी एका बाळाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं उघड झालंय। 8 महिन्याच्या बाळालाही एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। खासगी लॅबच्या चाचणीमध्ये एचएमपीव्ही व्हायरस हा बाळाला झाल्याचं उघड झालंय आणि सरकारच्या आरोग्य विभागानं आता बाळाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे। हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो। व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते। तर कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळल्यानंतर आता गुजरातमध्ये देखील एचएमपीव्हीचा नवा रुग्ण आढळलेला आहे। 2 महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली असल्याचं कळतंय आणि आतापर्यंत भारतात एचएमपीव्हीचे आता 3 रुग्ण आढळून आलेले आहेत। 2 बंगळुरूमध्ये तर गुजरातमध्ये आणखी एक एचएमपीव्हीचा रुग्ण आढळून आलेला आहे। 2 महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता चिंता वाढवणारी बातमी। भारतामध्ये एचएमपीव्हीचे 3 रुग्ण झाले। दरम्यान एचएमपीव्ही व्हायरसबाबत राज्य सरकार सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। येत्या गुरुवारी नव्या व्हायरसबाबत आणि त्याबाबत घ्यायच्या दक्षतेबाबत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी।
चीनमध्ये नवा व्हायरसनं डोकं काढलेलं आहे, त्यामुळे सगळेच आहे त्या टेन्शनमध्ये आलेले आहेत. राज्य सरकार काय दक्षता घेते? नाही, या व्हायरसची चिंता सोशल मीडियामध्ये विशेषतः आहे आणि त्यामुळं साहजिकच सगळीकडेच त्याबाबतची काळजी घेणं अति आवश्यक आहे. मी राज्याचे सेक्रेटरी आणि सगळे संबंधित अधिकारी यांची बुधवारी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचा जो काही हा व्हायरस आहे, या व्हायरसचा प्रादुर्भाव अजून याबाबतची स्पष्टता, अजून याबाबतची क्लॅरिटी येत राहील. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही या गोष्टींचा कुठेही उपद्रव होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात एक बैठक आपण बोलवतोय आणि या बैठकीच्या अनुषंगानं आपल्याला जी काळजी घ्यावी लागेल ती आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सूचना देण्यात येतील. खरं तर ह्या बातम्या आल्यानंतर लोक पॅनिक होताना पाहायला मिळतात. लोकांना काय आव्हान करा? माझी अशी विनंती आहे की प्रत्येक गोष्टी आणि विशेषतः सोशल मीडियावरच्या सगळ्या गोष्टींमुळं पॅनिक व्हायची काही एक गरज नाही. राज्य शासनाचा आणि भारत सरकारचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं गेलो आहे. त्यामुळे याही गोष्टीमध्ये कुठलीही काळजी करायची गरज नाही. बऱ्याच वेळेला मूळ दुखण्यापेक्षा भीतीनं माणसं घाबरतात. याची गरज नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अत्यंत सक्षमपणानं हाच नव्हे आणखीन कुठला आजार असेल तर त्याच्याबाबत योग्य त्या खबरदारीने उपाययोजना करतील. परंतु विनाकारण संशय, शंका, भीती या गोष्टींची गरज नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पुढची बातमी. संविधान बचाव आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोक 11 तारखेला रस्त्यावर उतरणार. परभणीतील सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चा निघतो आहे. या सगळ्या संदर्भात आपण सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा आज निघालेला आहे, काय अधिक माहिती? बीड शहरामध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा जो मोर्चा आहे तो सुभाष रोड मार्गे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बीड शहरातील सर्व समाजातील लोक देखील सहभागी झाले आहेत. सर्व पक्षीय मोर्चा शेकडो लोक रस्त्यावरती उतरले आहेत. प्रामुख्याने यामध्ये 2 मागण्या करण्यात आलेल्या आहेत. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तसेच संसदेमध्ये अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात देखील संताप व्यक्त केला जातो आणि तसे फलक या मोर्चामधून पाहायला मिळतात. त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा अशी देखील मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे शेकडो लोक आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहेत आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा संपेल. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा काढला जातोय. बीडमधली ही दृश्य आहेत. आता आपण